श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून 2026 हा महिना सकारात्मक बदल घेऊन येतोय. काहींना नवीन संधी मिळू शकतात. खास करून जून महिन्यामध्ये जे गुरुचं गोचर होतंय ते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभच ठरणार आहे. पण काय लाभ होणार आहेत, कसा असणार आहे जून महिना वृश्चिक राशींसाठी, तर चला जाणून घेऊया. वृश्चिक राशीच्या लोकांना गुरु गोचरामुळे खास करून भाग्याची साथ मिळू शकते. गेल्या काही काळापासून अडकलेली कामं हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होईल. प्रयत्नांना योग्य दिशा मिळताना दिसेल. अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळतानाही दिसू शकतात. खास करून करिअरबद्दल बोलायचं झालं तर करिअरमध्ये प्रगती दिसेल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ हा सकारात्मक ठरू शकतो, कारण नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता, त्याचबरोबर नवीन जबाबदाऱ्या मिळणं, वरिष्ठांचा पाठिंबा मिळणं या गोष्टी घडून येतील. नवीन नोकरीची संधीसुद्धा या काळामध्ये तुमच्यासमोर येऊ शकते. त्याचबरोबर जे व्यवसाय करतायत, व्यवसाय करणाऱ्यांसाठी काही नवीन व्यवहार होणं, व्यवसायाचा विचार होणं किंवा दूरच्या ठिकाणामधून लाभ मिळण्याचे योग दिसत आहेत. आता जे शिक्षण घेत आहेत, खास करून परदेशाशी संबंधित शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जातोय. उच्च शिक्षण, संशोधन, नवीन कौशल्य शिकणं किंवा परदेशाशी संबंधित संधी तुम्हाला मिळू शकते. गुरुच्या गुरुच्या या शुभ प्रवाहामुळं आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारणा होऊ शकते. खास करून तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील तर ते मिळण्याचीही शक्यता आहे. फक्त योग्य नियोजन केल्यास बचतही वाढू शकते. गुरुचा हे गोचर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती देणार आहे. खास करून आध्यात्मिक मंत्र जप, ध्यान, साधना, धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढणार आहे आणि त्यातूनच मानसिक शांतता देखील मिळणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांच्याबद्दल बघा, जे अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीची एंट्रीसुद्धा होऊ शकते. इतकंच नाही, एखादं चांगलं स्थळसुद्धा येऊ शकतं आणि लग्नाच्या चर्चासुद्धा होऊ शकतात. विवाहित लोकांनी मात्र रागावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे आणि योग्य संवाद जोडीदारासोबत ठेवणंसुद्धा नातं मजबूत करण्यासाठी गरजेचं असणार आहे. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही आहे, कारण महिन्यात थोडासा मानसिक तणाव किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. त्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर योग, प्राणायाम, ध्यान आणि योग्य आहार, त्याचबरोबर चांगली दिनचर्या ठेवणं या गोष्टी उपयोगी पडतील. घरामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. खास करून घर किंवा वाहन मालमत्तेशी संबंधित चर्चा होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला यावेळी उपयोगी पडणार आहे. काही काळासाठी घरातील वातावरण थोडंसं संवेदनशील होऊ शकतं. म्हणजे काही मुद्दे घरात बोलले गेल्यामुळे थोडासा वादविवाद होऊ शकतो, पण बोलताना मात्र तुम्हाला संयम ठेवावाच लागेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ नक्कीच मेहनत आणि प्रगतीचा असणार आहे. स्पर्धा परीक्षा, संशोधन क्षेत्र, तांत्रिक शिक्षण आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी या काळात मिळू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचे जे अवतार आहेत त्या अवतारांची पूजा करणं त्यांच्यासाठी लाभच ठरणार आहे. सध्या अधिक महिना चालू आहे आणि तो बघा, हा सुरू झालेला अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंचाच समर्पित असा आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं किंवा विष्णू सहस्रनाम म्हणणं किंवा कमीत कमी ते श्रवण करणं, काहीच नाही शक्य झालं तर हरिपाठ मराठी साधा सोपा आहे, ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता. यासारख्या उपायांनी तुम्हाला मानसिक शांती मिळणारच आहे आणि त्याचबरोबर जमेल तसं पिवळ्या वस्तूंचं दान करणं सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे.
एकूणच काय, जर बघा जून महिन्याचा निष्कर्ष असेल तर प्रगती वृश्चिक राशींसाठी आहे, भाग्यवृद्धी आहे, नवीन संधी घेऊन येणारा हा काळ आहे. गुरुचं कर्क राशीमध्ये होणारं गोचर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. फक्त संधी समोर दिसते, तर त्या संधीचा योग्य लाभ तुम्ही कसा घेताय हे पूर्णतः तुमच्यावर आहे. संधीचं सोनं करणं तुमच्याच हातात आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.